हाय गाईज, नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो. आता आपण निघालोय केळवा बीच. मी आणि माझी लाईफ पार्टनर, माझी बायको अर्धांगिनी, ती आपल्यासोबत असणार आहे. आणि ही राईड आपण बाईकने करणार आहोत. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर आपली ब्लॅक ही नवीन गाडीने असणार. आणि ती गाडी मी पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहे. बघू शकता तुम्ही. आता चला तुम्हाला दाखवतो माझी गाडी. आणि आपण आपल्या बिल्डिंग मधून उतरतोय. ही आपली सीडी आहे. चला तुम्हाला गाडी दाखवतो मी माझी. बघू शकता ही आपली नवीन गाडी MS48 DK 4370. आणि याच गाडीने आपण जाणार आहोत केळवा. आणि ही बायको माझी होय फोनवरती बोलते. नुसता घामोटा झालाय मी. चला निघूयात, भेटूयात पुढच्या हायवेला. पण थांबलोय पेट्रोल भरायला. टाकी अर्धी करूयात आणि इथून आपण निघूयात या रस्त्याने सरळ हायवेला. आणि या अंकलने आपल्याला सांगितले इथं बघायला, पण मीटर आत्ता चालू झालेलं आहे. अगा सगळा टाक रही हो फुल करा होत आहे का. 490चा आपल्याला येऊन जाऊन जाम होईल. आपली पार्टनर थांबलेली आहे. चला भेटूयात पुढे. आता आपण पोचलेलो आहेत सोपारा फाट्याला, हायवेला. बघू हे आमचे सोपारा हायवेचे हे रस्ते. ह्याच्यामध्ये माणूस एक आंघोळ करेल एवढा एक खड्डा आहे. तर इथून आता आपण सरळ हाच रस्ता पकडून जाऊ केळवा. आता आपण करूयात आपल्या ग्लव्स वगैरे घालूयात आणि पुढे जायची तयारी करूयात. चला भेटूयात पुढे. आता आपण पोचलेलो आहेत वैतरणा नदी. म्हणजे आपण सफा आलोय. बघू शकता आपल्या पाठी अख्खी वैतरणा नदी. ही वैतरणा नदी, हा व्ह्यू मस्त. हे क्लायमेट कसला भारी वाटतं. वाव, सनसेट हे असं कुठे बघायला भेटणार नाही. हे आमचं सफा वसईविरार नाला सोपारा आणि जिल्हा पालघर हे असं आमचं सफा आहे. बघू शकता वाव हे व्ह्यू. आणि या व्ह्यू सोबत हे आम्ही मॅरिड कपल असं आम्ही हे सगळं व्ह्यू घेत आम्ही चाललेलो आहेत केळवा बीच. मग तुला काय म्हणणं आहे तुझं, कसं वाटतं तुला? मस्त. हिला व्हिडिओमध्ये येणं आवडत नाही आणि हिला बोलणंही आवडत नाही. फक्त व्हिडिओ बंद आल्यानंतर बोलायचं तेवढं बोलून घ्यायचं, नंतरला मग शांत बसायचं व्हिडिओ चालू झाल्यानंतर. हे असं माझ्या लाईफ पार्टनर म्हणजे माझ्या बायकोचं असं काम आहे. आणि चला हे तुम्हालाही दाखवला सनसेट. चला आणि आपली गाडी, या गाडीसोबत आपण जाऊयात पुढे. आणि आपण केळव्यात करणार आहोत. तिकडं स्टे राहून खाऊन पिऊन मजा एन्जॉय करूयात. आणि सकाळी 10 ते 11पर्यंत आपण परत तिकडून निघू. चला आपण पुढच्या रस्त्याला आपण निघूयात. चला. आता पोचलो आपण सफायत. आणि या मॅडमांना काहीतरी घ्यायचं आहे नाश्त्यात. त्यांना दुकान शोधलं घेण्यासाठी.
काय घ्यायचं मॅडम तुम्हाला? नाईट ड्रेस तर आम्ही नाही आहे, तर आता आम्ही समोरून घेणार आहेत. बघूयात काय घ्यायचं मॅडमांना. चला मॅडम जाऊयात आपण. ही आमची गाडी बंद करून मॅडम हळूहळू चाललेत. बघत मॅडम घ्यायला लागलेत कॉट सेट. मॅडमना आवडत आहेत. बघत हे तू कॉट सेट घालणार आहे की नाईट? दादांनी एवढे दाखवलेत आपल्याला. पोचलो आम्ही केळवा आणि इथे आपण रूम पण घेतलं आहे. भानुवाडी म्हणून त्यांचं गेस्ट हाऊसचं नाव आहे, भानुवाडी. आणि हे आपला रूम, त्यांचा रूम आहे. आपण घेतला AC वाला. आता मॅडम होतील फ्रेश वगैरे, आपण पण होऊ. मस्त बरं वाटलं. हां ठीक आहे, त्या हिशोबाने जसे पैसे तसा रूम आहे. आता मॅडम पण फ्रेश हो बघूयात आणि फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करूयात. मग परत आपल्या रूमवरती येऊयात. चला खालती जातीने परत आपण येऊ. मी तुम्ही पण चालू ठेवा. ओके बाय बाय. चला आज आमची झाली तयारी. फ्रेश वगैरे झालो. मागाशी जाती आणि आत्ताही तिकडेच आहे. हिचे केस काय. आता आपण जाऊयात हॉटेल वगैरे बघूयात, जेवूयात. परत आपण जो रूम घेतला त्या रूमवरती येऊयात. तुमच्या भावाने खास ब्लॉगसाठी आपण सॅमसंग S25 हा घेतलेला आहे. याच मोबाईलने यानंतरचे ब्लॉग येतील. मॅडमने जायची तयारी केली आहे. चला हे तुम्ही बघू शकता. हा बाहेरचा पॅसेज रूमचे आणि हा बाहेरचा व्ह्यू रूमचं. या शिड्या. चला जाऊयात परत पुढे आणि पुढचं बघूयात कसं काय तेही दाखवेल तुम्हाला मी. चला बघूयात पुढे. आता आपण आलेलो आहेत केळवा बीचला. हा अख्खा बीच आहे, पण रात्र झाले म्हणून काय दिसणार नाही. आपण हे तुम्हाला उद्या दाखवू. आणि ह्याचंच पुढे बीच संपल्यानंतर शीतलादेवी मंदिर देवीचं मंदिर आहे. हे आता सगळं बंद झालं आहे. आपण हे सगळं आणि उद्या आपण मंदिरात पण जाऊ, दर्शन वगैरे घेऊ शीतलादेवीचं. आपण खूप लेट झाला आपल्याला इथे यायला, नाहीतर मी तुम्हाला हे दाखवलं असतं इकडचं नाईटचं, पण तुम्ही बघू दिसणार नाही इकडं. हा अख्खा बीच आहे. पालघर जिल्ह्यामध्ये फेमस असलेला हा एक नामचीन बीच केळवा. मुंबईवरून परत गुजरातवरून या आपल्या या बीचला येतात आणि तसंच आपण पण आलो आहेत. कधी तुम्ही आलात तर नक्की या केळवा. ओके. आता हा रस्ता सरळ पकडत आपण बाहेर जाऊ. आणि एंट्री फी आता जरी सध्या आम्हाला एंट्री फी दिसली नाही, पण जर तुम्ही 6च्या पहिले येतात तर तुम्हाला पर पर्सन 5 रुपयाची पावती आहे. ती 5 रुपयाची पावती फाडून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. एंट्री झाल्यानंतर तुम्हाला बीच वगैरे आणि इथं लागलेली ही दुकानं सगळी तुम्ही आता बंद आहेत, पण 6च्या आधी आलात तर हे सगळी दुकानं तुम्हाला चालू दिसते उघडी. फिरण्यासारखं आहे बीच. जसं आपला नालासोपाराला कळंब, राजोडी, भुईगाव, अर्नाळा, तसंच हा इकडचा एक नामचीन केळवा. आणि ही माझी बायको माझ्यासोबत. आणि आपण आलो आहेत पहिली गाडी घेऊन आपली नवीन.
दुसरी गाडी, नवीन गाडी घेऊन आपण आलेलो आहोत केळवा बीचला. आणि आज इथं आपण स्टे करणार आहोत. स्टे वगैरे झाल्यानंतर सकाळी दर्शन वगैरे घेऊन शीतला देवीचं आपण घरी निघणार आहोत. ओके, चला आता आपण हॉटेल वगैरे बघूयात. एक आपण जिथं राहिलो तिकडंच आपल्याला त्या ताईंनी आपल्याला सांगितलं की साई कॅटरेस म्हणून हॉटेल आहे. तिकडं चांगल्यापैकी जेवण भेटतं. हे शीतला देवी मंदिर आता बंद आहे. आणि ह्याच्या समोर आपलं हॉटेल साई कृपा ह्याच्या पुढे त्या हॉटेलात मस्त जेव आणि घरी त्या रूमवरती आपण जो रूम घेतला त्या रूमवरती जाऊन लांबलचक होऊ. असं आधी खाणे उडे मग घराकडे. हे साई कृपा साई कॅटरेस आपण इथं जेवणार आहोत. जाम गरमी व्हायला लागली. तू काय खाणार आहे? काय खाणार आहे? व्हेज नॉनव्हेज? ही आमची बायको ब्राह्मण आहे. ती व्हेज पनीर टिक्का, तिच्या मस्त थाळी पनीर टिक्का. तिथं हवायला लागलं ना समोर पंखा. हा हॉटेल तुम्ही बघू शकता साई कृपा. जर कधी तुम्ही केळवा बीचला आलात तर हे हॉटेल आहे. आणि आपण हे मार्केटिंग करत नाही, पण खरंच मला जिथे मी रूमला आहे त्या रूममधून सांगितलं मला की इथे या जेव्हा. आणि बऱ्याच जणांच्या तोंडातून नाव आहे की साई कॅटरेस म्हणून. तर बरं वाटतं. हाय ठीक आहे, आता जेवल्यानंतर समजेल आपल्याला आणि आपण त्यांना रेटिंग देऊयात जेवल्यानंतर. तुला कसं वाटलं हॉटेल आहे? जेवल्यानंतर समजेल. चला बघूयात, ऑर्डर वगैरे देऊयात आणि जेवूयात. जेवण झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहेत. हातात बघू शकता 2 बाटल्या, एक स्प्राईट आणि एक पाण्याची. जेवण एवढं पण काय खास नव्हतं. आम्हाला सजेस्ट केलेलं म्हणून आम्ही आलेलो. मी तुम्हाला सजेस्ट केलं पण तुम्ही येऊ नका. बेकार होतं जेवण. पैसा गेला वेस्ट. आणि सोडा तर एवढा मारलेला विचारू नका. ठीक आहे, रात्रीसाठी बेस्ट होता. आता उद्या सकाळचा नाश्ता आम्ही दुसऱ्याकडे करणार आहेत. साई कॅटरेस हे फक्त सर ना साईडला. तिकडे जा ना, पण तू त्या साईडला हो ना, गाडी येते तर. साई कॅटरेस हे फक्त नावाला आहे पण चव नाही. जाऊ द्या, ठीक आहे. जेवण होतं, जेवलो. आता निघालो आम्ही रस्त्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो. मस्त झोप वगैरे झाली आपली. मस्त थंड थंड मस्त एक नंबर झोप लागल्या. आता उठल्यानंतर आता फ्रेश वगैरे झाल्यानंतर बाहेर जाऊ बीचवरती. चाय वगैरे काय दुकानात बघू, नाश्ता वगैरे काय भेटतोय. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण आपल्या घरच्या रस्त्याला निघायचं. त्याच्या आधी आपण शीतला देवीचं दर्शन करायचं. शीतला देवी मंदिरात जाऊन बाहेर रात्री तुम्हाला दाखवलं ते बंद होतं. आणि आता फ्रेश वगैरे होऊन मस्त चाय नाश्ता वगैरे करून मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग आपल्या घरच्या रस्त्याला निघायचं. चला मित्रांनो, झाली आमची तयारी. आमच्या मॅडम पण झाल्यात तयार. आता आपली इथून निरोप घ्यायची वेळ झाली. इथून निघूयात, नाश्ता वगैरे करूयात. जसं बोललं तसं नाश्ता वगैरे झाल्यानंतर देवीचं दर्शन घेऊन घरचा रस्ता पकडूया.
आता आपण पोचलोय शीतलादेवी मंदिर आहे शीतलादेवीचं. आपण पाय वगैरे पडूयात आणि त्यानंतर आपण इथून सरळ समोर बीच आहे या साईडला. हा इथून बीच आहे आणि बीच झाल्यानंतर आपण हा रस्ता पकडून घरी. इथं ओटी वगैरे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही ओटी वगैरे घेऊ शकता. चला आपण आतमधलं दाखवूयात तुम्हाला. ही आपली गाडी इथं पार्किंग केली आहे. हे रायडर आहेत इथं आलेत. आज सर आधी आपण करूयात नाश्ता वगैरे, मग बीचवरती जाऊया. सकाळचा नाश्ता मिसळ पाव आणि मस्त चाय. वा क्या बात आहे. हे असं कधी कधीच करायला भेटतं आपल्याला. नाहीतर आम्ही रविवार असो नाहीतर कोणता सण असो आपण कामावरती असतो. आपण म्हणजे ही नाही कामाला जात, मी जातो कामाला. हां ही पण आता जाणार आहे जॉबला. मग ही जॉबला असल्यानंतर मग आम्ही दोघांचे आम्ही पैसे असेच उधळपट्टी करू. ओके असे येतात सगळ्यांची रॉयल एनफील्डच्या गाड्या रायडर. आणि आपली काय आपली पण काय कमी नाही आहे गाडी. आपली रॉनिन आहे TVSची. ओके चल नाश्ता वगैरे करूयात. वा अजून खाल्लं नाही खाऊया. आपण पापलेट टाकलं होतं. वा खाते बघा कशी आहे. मस्त आहे. कालच्या जेवणापेक्षा तरी बरं आहे. कालचं जेवण एवढा बेकार होता. चला नाश्ता वगैरे करत बीचवर जाऊयात आपण. नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आपण निघालो आहे बीचच्या रस्त्याला. काय आंबे कोकम नाही ते जाम आहेत ते. अरे जाम आहेत कोकम नाही आहे. हे जाम आहेत आणि हे जाम आहेत ते लाल जाम आणि ते पिवळे जाम. इथं आपण पावती फाडायची. पावती वगैरे फाडूयात आणि बीचवरती जाऊयात. 2 आपण 10 रुपये दिलेत आणि हे पावती. हे मॅडम चाललेत पुढे. आलाय बीच. नाश्ता वगैरे खाण्याच्या गाड्या आहेत तिथे. हा केळवा बीच. आता
आता हे वेकेशन वगैरे पोरांच्या सुट्ट्या वगैरे पडल्यात तर त्यासाठी हे बेस्ट प्लेस आहे केळवा. लहान पोरांसाठी खेळायच्या वस्तू आहे, गाड्या आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. बघू शकता तुम्ही तिकडे पोरं क्रिकेट खेळतात. फॅमिली, त्यानंतर मित्रांचे एन्जॉयमेंट वगैरे. जसे आम्ही कपल पॉईंट आलो आहेत. कपल्स नाही बोलू शकत, लग्न झालं आहे आमचं. तू कपल आहे? लग्न झालं आहे आमचा. या गाड्यात नाही आता फोटोग्राफर. काय व्ह्यू दिसतो मस्त. चला आता आपण निघालो आहे घरी. आपला झालं आहे वेळ. केळवाचा निरोप घ्यायचा, परत येऊ. आता हा आपला ब्लॉग कदाचित घरपर्यंत असेल किंवा इथं समाप्त होईल. बघूया कसं काय. आणि पुढचा ब्लॉग येईल तो गाडी सर्व्हिसिंगचा, कारण की आता आपण गाडी बरीच फिरवली आहे तर त्या गाडीला सर्व्हिस करायची वेळ आली आहे. पहिली सर्व्हिस असणार ती. ओके चला, बाय बाय. फायनली मी घरी आलेलो आहे. आमची अर्धांगिनी आधीच घरी गेली आणि आता मी आलो गाडी वगैरे पार्क करून. आपला फ्लोअर, आपण आलो फ्लोअरवरती आणि आपण माझ्या अर्धांगिनीला विचारूया की पहिली राईड कशी आहे, तिला अशी वाटली. आणि येता येता आमचं छोटंसं एक ॲक्सिडेंट, म्हणजे समोरली चूक होती, त्याने रॉंगेने 4 व्हीलर टाकले. तर ते झालं, ते सॉल्व केलं. आणि आता आम्ही तिकडून निघालो तरी इथे घरी आलो. इथं माझी आई बसली आहे आणि हे माझं घर. पण माझ्या अर्धांगिनीला विचारूयात की तिला पहिली राईड बाईकवरची कशी वाटली. कसं वाटलं तुला? बाथरूमला नाही, सांग. कसं वाटलं तुला पहिली राईड? मस्त म्हणजे मस्त म्हणजे छान वाटले. आणि असा एक्सपिरियन्स कसा वाटला तुला, म्हणजे आपल्या नवीन गाडीचा? गाडीचा तर चांगला वाटला, पण ते मध्ये झालं ते थोडंसं, ते आम्ही असं विचार नव्हता केला की आमच्यासोबत असं काही होईल. पण ते झालं. जास्त मोठा नाही, फक्त छोटासा एक ॲक्सिडेंट झालेला, 4 व्हीलरला ठोकलेला. पण आम्ही आलो आहे, गाडीला पण काय जास्त लागलं नाही, फक्त थोडंसं एक क्रॅश आलं. ओके. आणि हा आपला ब्लॉग हा इथंच समाप्त होणार आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करा. बस एवढं मी सांगून आपला हा ब्लॉग मी इथंच संपवतो.